पहिले दाखवायला पाहिजे नको ना, कारण रेकॉर्डिंग नाही केलं मी, ते विसरलो. नाही सर, असं ते पहिला नाही केलं तर. ओके सर नंतर PDF पाठवा. पाठवतो. हे बघा, असले तुम्ही जास्तीत जास्त जेवढा सोडवाल ना तेवढं आपल्याला काय होणार आहे, पण. आणि मला वाटतं मेंटल ॲबिलिटी म्हणा किंवा आन्सर 6 येतं, कारण त्यांचं ऍडिशन जे आहे ते डबल येतं त्या नंबरचं, त्यामुळे 6 येतं. ओके, इथे बघा 11 + 9 किती होतं, 20 + 4 24 होतं, डिवायडेड बाय 2 होतं, म्हणजे 12 येतं. इथे पण बघा तसंच होतं, 8 13 आणि 9 22 22 डिवायडेड बाय 2 म्हणजे 11 येतं. तसं इथे 7 3 10 12 होतं, 12 डिवायडेड बाय 6 2 म्हणजे काय होणार आहे सांगा, 6 येणार. क्लिअर? समजलं एवढं? समजलंय? हो सर. ओके हो सर. ओके. इथे बघा काय आहे का, सर 9 येणार आन्सर. नाही देणार. कशाला? कारण सर त्यांचे जे ऍडिशन करायचं, मग ते त्याचं स्क्वेअर रूट काढायचं, तर मग ते 9 येतं. इथे बघा कोणाला संबंध नाही त्यांनी बघा, याचं जे ऍडिशन केलं, सम केलं तर 64 येतं, आणि त्याचा वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट घेतला त्याचं 8 येतं. इथे पण जर बघितलं किती होते ऍडिशन, 100 होत आहे. हो सर, 100 होते. 100 होत आहे, आणि त्याचा स्क्वेअर रूट काढला तर 10 येणार. इथे बहुतेक किती होते, हे किती होत आहे, 81 होतं. 81 होतं. मग त्याचा स्क्वेअर रूट काढल्याचा आन्सर काय ना सांगा, 9 येणार. ओके, सिंपल होतं. हे पण तसं सिंपल आहे. सर 23 येणार. 23 कशाला? कारण सर 3 + 5 + 3 8 8 + 4 12 ते सगळे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स त्या नंबर्सना ऍड करत जायचे 1 पासून. ओके, इथे समजलं बघा. इथे काय केलं सांगा, इथे 2 ऍड केले, +2, इथे +3 ऍड केलं, इथे +4, इथे +5 आणि इथे +6 करायचं, म्हणजे काय ना सांगा 23 येणार. इथे बघा मी तुम्हाला काही शिकवतच नाहीये, तुम्हीच सांगताय मला आन्सर. लक्षात आहे ना? बुद्धिमत्तेमध्ये कसं आहे किंवा मेंटल ऍबिलिटी मध्ये जेवढी जास्त तुम्ही सोडवाल ना तेवढं तुमचं परफेक्ट होतं. तुम्हाला जिथे जिथे जे मिळेल ना ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. एखादा डाऊटफुल असेल तर तो ग्रुपवर पाठवायचा, ग्रुपवर आपण डिस्कशन करूया. आणि मी दररोज पाठवण्याचे प्रयत्न करतोय बघा. मला अपेक्षा अशी आहे की एका विद्यार्थ्याने सगळं डिटेल्स, म्हणजे नुसतं आन्सर नको, ते कसं सोडवलं ते सांगायचं. सर 14 येतं, 14. कारण 19 + 2 21, 17 + 4 21, then 14 + 7 21. ओके, इथे पण बघा 16 + 5 21 होतात, 18 + 3 21 होतात, 20 + 1 21 होतात. इथे पण आतमध्ये पण तसंच आहे बघा. 17 + 4 21, 19 + 2 21, 7 + 14 काय होणार आहे सांगा, 21 होणार आहे. हे आन्सर येणार आहे. सर 15 येईल. 15 येणार. 30 येईल. 30 येईल. ओके,
15 कोणी सांगितलं त्याचं increment आहे. कारण सगळ्यांची सर मल्टिप्लिकेशन केले डिवायडेड बाय 2 केलं की मधला नंबर येतोय. 30 येणार. 30 कोणी सांगितलं त्याने मी करत सर्व. एक्सप्लेन कर बघूया. 30 कोणी सांगितलं त्याने? तर बाहेरचे जे सगळे नंबर्स आहेत ना त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 4 टू जा 8, 8 वर 24 डिवायडेड बाय 2 12 येतं. तसंच ह्याच्यात 4 टू जा 8, 8 वर 16, 16 टू 48 डिवायडेड बाय 2 24 येतं. तसंच 5 4 जा 20, 23 जा 60 डिवायडेड बाय 2 येतं 30. म्हणून माझा आन्सर 30 आहे सर. 15 कोणी सांगितलं ते एक्सप्लेन करेल. 15 कसं आलं ते? सर नाही ते मी चुकून हे केलं त्याचं. म्हणजे हेच बरोबर आहे आपलं बघा. हेच आपलं कॅल्क्युलेशन केलेलं काय सांगा बरोबर आहे. बरोबर आहे ना? ओके. सर 37 येतं. 37 येतं. कसं? सर 3 3 जा 9, 6 5 जा 30, 30 प्लस 9 39. एकदम सिंपल आहे बघा. 6 5 जा 30 येतं आणि 3 3 जा 9 39. ओके. ह्याच्यामध्ये पण बघितलं तर 4 4 जा 16 आणि हे काय होतं 35 म्हणजे कुठं 51 येतं. तसंच आपल्याला काय करायचं 4 3 जा करायचं 12 येतं प्लस 25 म्हणजे काय ना सांगा 37 येणार. सर 1 येणार. सर 1 येणार कारण 2 चा स्क्वेअर 4, 8 चा स्क्वेअर 64, 5 चा स्क्वेअर 25 म्हणजे 1 चा स्क्वेअर 1. ओके. 1 येणार. ऑपोजिट बघायचं. 2 चा स्क्वेअर 4, 8 चा स्क्वेअर 64, 5 चा स्क्वेअर 25 तसं 1 चा स्क्वेअर काय येणार आपला 1 येणार. सर 6 येणार. 6 येणार. कसं येणार सांग एक्सप्लेन कर. सर प्लस 3 and 5 8, 8 ची हाफ केली की 4 येतं. 6 and 8 14, त्याची हाफ केली की 7 येतं. म्हणून 7 प्लस 5 12 आणि त्याची हाफ केल्यावर 6. ओके. समजलं सगळ्यांना? मी सिंपल घेतली. नंतर आपण थोडीशी हे करूया. लक्षात आहे? सिंपल आहेत बघा इथे. ओके. जमेल कोणाला? सर थर्ड ऑप्शन Third option. 6400. कसं ते सांग बघूया. सर आपण जर 12 आणि 9 चा मल्टिप्लिकेशन केलं तर 108 येतं. 6 प्लस 2 6 इंटू 2 12. 6 into 2 12. ओके. ऍडिशन करायचं. ऍडिशन केलं. ओके. काय येतं 120. त्याचा स्क्वेअर म्हणजे 14,400. ओके. याचा स्क्वेअर काय येतो सांगा मधला येतो. तसंच याचा येतो का बघितला चेक केला तो 7 into 3 21 येतं प्लस 32 म्हणजे किती होता 53 चा स्क्वेअर हा आहे का बघा असणार होते. पण शेवटी नाही. तुम्हाला मी सांगितलेले माहित आहे ना स्क्वेअर कसा करायचा. सगळ्यांना सांगितलंय का तुमच्यापैकी कोणाला माहित नाही स्क्वेअर कसा काढायचा तो? सगळ्यांना माहित आहे का? माहिती सांगायला पाहिजे. हॅलो माहित आहे सर. सगळ्यांना? हो सर. ज्यांना माहित नाही त्यांनी परत एकदा बघा आणि माहित आहे त्यांनी परफेक्ट होईल त्यांचं. नाही माहित त्यांनी बघा.
तर इथे काय करायचं, 2 डिजिट स्क्वेअर काढायचा आहे. 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर काढायचा असेल तर 3 चा स्क्वेअर करायचा, किरकिरान करायची, 5 3 चा करायचा, किती होतात 15, त्याची डबल करायची आणि 5 चा स्क्वेअर करायचा. लिहिताना काय करायचं, एकच नंबर घ्यायचा, 2 असेल तर एकच, त्याच्यातले 2 आहेत बघा, एकच घ्यायचं डिजिट, हे पुढे ऍड करायचं, हे त्याचा स्क्वेअर झाला. आपण वापरतो कुठला वापरतो सांगा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, तोच फॉर्म्युला इथे वापरतो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, हेच वापरतात. ओके, पण असं सांगितलं की लक्षात येतं, हा फॉर्म्युला सांगितलं की लक्षात येत नाही. ओके, चला नेक्स्ट बघा. तसंच इथे काय होणार सांगा बघा, त्याचं काय होणार सांगा, 13 5 किती होता, 65 होता बरोबर, आणि प्लस प्लस किती होणार सांगा, 15 होणार, म्हणजे 80 होतात. आणि 80 चा स्क्वेअर केला तर काय होतं सांगा, 6400 होतं, म्हणजे आपला आन्सर हे बरोबर आहे. ओके, नेक्स्ट बघा. सर ऑप्शन दिसत आहेत की नाहीये, का जरा तिथे? दाखवा ना. ओके, ते हे मध्ये आलंय. दिसते आता. हो सर. सर ऑप्शन 23 येणार. 23 कशाला, सर 27 प्लस 68 95 येतं, 95 डिवायडेड बाय 5 19 येतं. तसंच 43 प्लस 62 जे आहेत ते 105 येतं, 105 डिवायडेड बाय 5 23 येतं. परत परत सांग मला, मला नाही समजलं, काय पहिल्यातलं कसं काढलं तू. सॉरी सर 21 येतं आन्सर, चुकून सांगितलं. ह्याच्यामध्ये 27 प्लस 68 95 येतं, 95 डिवायडेड बाय 5 19 येतं. ओके, 43 प्लस 62 105 येतं, 105 डिवायडेड बाय 5 21 येतं. ओके, तसंच सगळ्यांना समजलं का बघा. ह्या दोघांचं काय करायची, बेरीज करायची, आणि त्याला जर डिवायडेड बाय 19 ने डिवाइड केलं तर आन्सर 5 येतो. इथे सुद्धा ह्या दोघांची बेरीज केली आणि डिवायडेड बाय 27 केलं ना तर काय येते, 5 येते. मग इथे पण आपली याची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळते बघा, 105 मिळते. 105 ला आपल्याला 5 आन्सर यायला पाहिजे. मग इथे काय असायला पाहिजे सांगा, 21 असायला पाहिजे. 21 105 डिवायडेड बाय 21 केलं तर 5 येतं. मग आन्सर काय ना सांगा, 21. ओके, सर हा बोल, बोल की रे. सर मी सांगू, हा बोल ना. 13 प्लस 15 आपल्याला सर त्याला इंटू 3 करायचं. 1528 भेटतं, आणि इंटू 3 केलं की आपल्याला 84 भेटतं. ओके, 36 प्लस 54 आपल्याला 90 भेटतं, आणि इंटू 3 केल्यावर आपल्याला 270 भेटतं. ओके, मग आपण 45 प्लस 63 केलं की आपल्याला 108 भेटतं, आणि त्याला इंटू 3 केलं की आपल्याला 324 भेटतं. ओके, बरोबर आहे. समजलं सगळ्यांना आहे. ओके, हो नेक्स्ट. सर. हो सर. नेक्स्ट नेक्स्ट. B43 सर. सर पहिल्या अरे सगळ्यांनी बोलू नका, बाजार कसा वाटतो मग तो. सर मी सांगू, हा बोल, प्रत्येकाला न बोलतात त्यांनी बोला. बोल बोल. वरचा हाफ आहे तो स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर 1 आहे आणि 5चा स्क्वेअर 25 आहे, आणि खालचा हाफ आहे तिकडे 2चा क्यूब 8 आहे आणि 6चा क्यूब 216 आहे.
दुसऱ्या Okay. सर्कल मध्ये पण तसंच आहे म्हणून आन्सर 7 चा क्यूब 343 येतो म्हणून 343 येणार. बघा ज्यांना समजलं नाही त्यांनी बघा परत एकदा 5 स्क्वेअर 25 येतं 1 येतं. ओके, नंतर इथे पण बघितलं तर 4 स्क्वेअर 16 येतो, 3 स्क्वेअर 9 येतो, 5 स्क्वेअर 25 येतं, 1 स्क्वेअर 1 येतं आणि खालचे आहेत ते क्यूब आहेत बघा. 2 चा क्यूब घन, 6 चा घन 260, 3 चा घन किंवा क्यूब, 1 चा क्यूब हे. तसंच आपला 7 चा क्यूब म्हणजे इथे बघा 2 चा क्यूब 8 आहे, 7 चा क्यूब काय होणार सांगा 243 होणार. त्यामुळे ते आन्सर आहे. एकदम सिंपल घातलं, सिंपल आहे एकदम. ओ येणार सर. ओ येणार. सगळ्यांना समजलं का ते हो? हो सर. हा, एक सोडून एक एक करायचं. सोडून लेटर्स येतात. एक करायचं. 2 ने स्किप करा. हे बघा सर ते जी नंतर काय आहे? सर आहे. एक्स येतं इकडे सर. एक्स येणार सर सर. एक्स नॉर्मल कारण लेटर MNOP MNOP. दोन साइड्सला MNOP X. त्यानंतर UVWX असं येतं. MNOP QRST UVWX. ओके, तर काय ना आन्सर एक्स येणार. हे बघा सर डब्ल्यू येतं उत्तर कारण सगळ्या हॉरिझॉन्टल यांच्यामध्ये 4 सर डिफरन्स 3 आहे. लेटर्स येतात त्याच्यामध्ये. MNOPQRSTU आणि OPQRS मग TUVW. FGHIJ. इथे बघा काय केलं त्याने सांगितलं बरोबर आहे बघा. इथे +4 करायचं म्हणजे जे येतं. F नंतर +4, जे नंतर +4. तसंच प्रत्येकाला आहे. आन्सर बहुतेक डब्ल्यू येतं, बरोबर आहे ना? S+4 म्हणजे एसच्या पुढे बघा 4 डब्ल्यू आहे. H. सर H. H कशाला ते H सांगायचं. येणार सर, H सर. येणार. कंटिन्यू येतं. ABCD. सर ह्याच्यामध्ये ह्याचं केलं तरी ए कुठल्या नंबरला आहे ना तो प्लस आणि डी कुठल्या नंबरला आहे तो प्लस करून म्हणजे ए फर्स्ट येतो आणि डी फोर्थ येतो मग त्याचं ऍडिशन 5 येतं आणि फिफ्थला ई येतो. बरोबर आहे. इथे बघा एचं लोकेशन 1 आहे. डी म्हणजे किती आहे सांगा. किती आहे डी म्हणजे 4 आहे. फोर्थ फिफ्थ लेटरला मग ई येतो. बी म्हणजे 2 ला आहे, ई म्हणजे 5 ला आहे. 5 + 2 7 होतं. 7 लोकेशनला जी आहे का बघा EFG बरोबर आहे. सी म्हणजे थर्ड लोकेशनला आहे. एफ म्हणजे किती लोकेशनला आहे EFG ABCD 6 आहे आणि त्यामुळे आपलं काय ना सांगा 6 + 3 9 लोकेशनला काय बघा GHI आहे ना. ओके, ऍडिशन केलंय बघा लोकेशनचं ऍडिशन. इथे हे पण एकदम सिंपल आहे बघा. काय ना B येणार सर. बी येणार. कशाला डी म्हणते का बी म्हणते. सर सर, K8 G येणार. चा K8 येणार. हा? सर G च्या पुढे काय लिहिलंय? सर G. K चा 4th येणार. च्या पुढे 3 लिहिलं. 3 आहे तो. G आणि काय सर? 3. जी आणि 3 आहे. जी आणि 3 आहे. सर K8 येणार ऑप्शन सर नंबर 4. K8 येणार सर. इथे बघा इथे काय केलंय 2 + 4 6 झालाय. 3 + 5 8 डेफिनेटली 8 यायला पाहिजे. 5 + 9 14 होतं बरोबर आहे. सर उलट केलं तरी येतं. 2 + 3 5 5 + 4 9 तसं केलं तरी येतं. 2 + 3 5 तसं असं पण येणार होते ना. ओके, आणि हे पण बघा ए पण बघा इथे कारण के बरोबर आणि कुठला 8 तुम्हाला ऑप्शन दिला असता समजा L8 दिला असता तर आपण कन्फ्युज झालो असतो. डायरेक्टली येतं ना. त्याच्यामध्ये पण बघा बहुतेक ए बी सोडला सी घेतला. सी डी हो सर. रिपीट सोडून. जी एच एक कॅरेक्टर सोडलेलं आहे बहुतेक ना. बरोबर ना. हो. त्यामुळे के येणार. ओके,
हे तर एकदम सिंपल आहे वाटतं. 69 सर. हा 69 समोरच्यांची सर addition. कारण ऑपोजिट एरोज असलेले त्यांची ऍडिशन केलं की मधला नंबर येतो. ओके, सगळ्यांना समजलंय बघा. याचं आणि याचं ऍडिशन केलं येतं, याचं ऍडिशन केलं, हे सगळं ऍडिशन केलं तर येतं. त्यामुळे आन्सर काय ना सांगा, कुठलं आहे ना? 69 आहे ना बघा. 69 यायला पाहिजे. मग इथे काय असायला पाहिजे? 69 असायला पाहिजे. ओके, 24. सर 3 येणार आन्सर. कसं ना? सर कारण 9 प्लस 3 12, 12 4 जा 48, बरोबर. 7 प्लस 5 12, 12 2 जा 24, 8 प्लस 5 13, 13 3 जा 39. इथे बघा 9 प्लस 3 12 होतात आणि 12 इंटू 4 करणार आपण म्हणजे 48 येतात. तसंच काय होणार सगळं 7 5 12, 12 इंटू 2 म्हणजे 24 होतात. तसंच इथे पण काय करणार 8 आणि 13 आणि 13 3 जा 13 3 जा म्हणजे इथे काय होणार सगळं 3 येणार. हे 3 येणार. सर म्हणजे लेफ्ट साइडला जे स्टार्टिंगचे दोन नंबर आहेत ना 14 आणि 12 त्याच्यामध्ये 2 प्लस 12 ची हाफ केली ना की 6 येते आणि 14 इंटू 6 84 येतं. तसंच सर खालच्या मध्ये 18 ची हाफ करायची म्हणजे 9 येते आणि 9 इंटू 9 81 येतं. सो वरच्या मध्ये 16 घ्यायचं, 16 ची हाफ 8, 11 इंटू 8 88. समजलं काय ते? म्हणजे असं पण आपण करू शकतो. आपण इथे काय करायचं मधल्याची समजा आपण 2 मिनिट मधल्याची समजा हाफ केली तर पहिल्या मधल्याची हाफ 6 येते. बरोबर आहे? सर पण 9 ची हाफ कशी होऊ शकते? 2 मिनिट बोलतो ना मी. आता इकडे जो नंबर आहे 9 ची हाफ किती येते? 4.5 येते. 4.5 इंटू 18 करा 81 येतं. ओके, 4.5 म्हणजे काय सांगा. कसं 9 ची हाफ करायला जाऊ नका तुम्ही. काय करा 9 ची हाफ म्हणजे अशी लिहा. हे काय झालं सांगा 2 9 जा 9 9 जा 81. 4.5 करायला जाऊ नका कारण हे मल्टिप्लिकेशन करावं लागतं. बरं त्याच्यापेक्षा मी काय लिहितो 9/2 लिहितो आणि 18 डिवायडेड बाय 2 म्हणजे 9 9 9 जा 81 म्हणजे आपण काय करतो मधल्याची हाफ करतो. मग आपल्याला इथे काय पाहिजे 8 यायला पाहिजे. 8 ची डबल आपण केलं तर काय होणार सांगा 16. आणि इथे 16 असेल त्याचा आपण हाफ करणार म्हणजे काय झालं 8 झालं आणि 11 8 जा 88. क्लिअर समजलं? हो सर. ओके, तर अशा प्रकारची तुम्हाला मी एकदम थोडी सिंपल घेतलेली. पण नेक्स्ट लेक्चरला आपण थोडीशी काय करूया कठीण लेवल 2 ची आपण एक्झाम्पल घेऊया. इथे एकदम सोपी घेतलेली. ओके, तर तुम्हाला आयडिया आली असेल की कशा प्रकारे आपल्याला काय करायची सोडवायची आहे. तर आपण आता काय बघणार आहोत तर डायरेक्शन बद्दल बघणार आहोत थोडक्यात लक्षात. आणि मला वाटतं ही मी शिकवण्यापेक्षा म्हणजे ही आपण जी बघितली मिसिंग कॅरेक्टर मिसिंग नंबर तुम्हाला जेवढी जी मिळतात ना ती सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक नाही ती ग्रुपवर पाठवा किंवा असं केलं तरी चालेल की काय करा तुम्हाला जी क्वेश्चन मिळतात दिवसातले 5 किंवा 10 क्वेश्चन तुम्ही पाठवा ग्रुप. मागे पण मी सांगितलेलं कोण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीये बघा. ओके, मी पाठवतो जेव्हा मला टाइम भेटेल पाठवतो. मी जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त जेवढी सोडवाल ना तेवढी तुमचं परफेक्ट होणार आहे. सगळ्यांचं एक्सप्लेनेशन देणं मला जमणार नाही कारण समजा दररोज 10 दाखवलं दुसऱ्या दिवशी त्याचं एक्सप्लेनेशन शक्य होणार नाही. तर त्याच्यापेक्षा काय करा कोणीतरी असं हे करा की ती सगळी सोडून पाठवा. त्याच्यातलं चूक झालेलं आपण डिस्कशन करूया किंवा तुम्हाला सोडवताना जी येत नाहीत ना ती ग्रुपवर पाठवा. त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. ओके, आपण आज काय बघणार आहे? हॅलो, कोण बोलताय? ओके, तर आज आपण काय बघणार आहोत तर डायरेक्शन बद्दल पण बघणार आहोत. की काही क्वेश्चन इथे काढलेले आहेत बघा त्याच्याबद्दल आपण बोलूया आणि 2-3 उदाहरणं मी तुम्हाला काय करतो सोडून दाखवतो. सर बोल. हॅलो सर. बोल. सर मराठीतून पाठवायला सांग सर. हो मराठीतच सांगतोय. शाहीश ते काम करणार आहे. शाहीश रेडी आहे ना? शाहीश चालेल. ओके, मी ते मराठीतून एक्सप्लेन करतो
फक्त मराठीतनं प्रॉब्लेम काय होतो माहितीये, इंग्लिशमध्ये जेवढं फास्ट टायपिंग होतं तेवढं मराठीत होत नाही, खूप वेळ लागतो. त्यामुळे शाहीशवर मी जबाबदारी देतो. शाहीश प्रत्येक वेळी मराठीतनं त्याचं हे करून पाठवणार शाही हो सर चालेल. प्रत्येक वेळी तुम्हाला शाहीश काय करणार पाठवणार. मी मराठी तिथे सांगते बघा. तुम्हाला पहिल्यांदा हे माहित आहे का, डायरेक्शन सगळे इंग्लिशमध्ये माहित आहेत का, मराठीमध्ये बघूया आपण. डायरेक्शन म्हणजे दिशा. इथे सर नॉर्थ येणार आन्सर. बघूया की जरा थांब ना. इथे नॉर्थ येणार. इथे काय खाली काय येतं, नॉर्थ म्हणजे काय मराठीत काय? उत्तर ओके, याला काय म्हणतात? दक्षिण. दक्षिण. ओके, याला काय म्हणतात? पूर्व. पूर्व म्हणजे ईस्ट म्हणतो. आणि इथे काय असते? पश्चिम. पश्चिम. इथे मध्ये जे असते त्याला आपण काय म्हणतो सांगा? नॉर्थ ईस्ट. मराठीमध्ये काय म्हणतो? आग्नेय. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. माहित आहे ना सगळ्यांना? हो सर. ओके. साऊथ वेस्ट. आणि ते काय म्हणतो? ओके. तर हे जर माहित असेल ना तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवणं एकदम सिंपल. मी प्रत्येक क्वेश्चन कोणी आन्सर एवढ्या सांगू नका, लक्षात ना. सगळ्यांना समजायला पाहिजे, कारण सगळ्यांना चांगले मार्क्स मिळायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. लक्षात आहे. तर इथे बघा मी मराठीमध्ये संपूर्ण सांगतो. द डोअर ऑफ अ हाऊस ओपन टू द साऊथ ऑन द पुशिंग इनसाइड द हाऊस. म्हणजे जेव्हा आपण काय करतो सांगा, आपण जेव्हा दार ओपन करतो, हे आपलं समजा दार आहे, हे दार जेव्हा ओपन करतो तर ते कुठल्या दिशेला उघडतं, तर साऊथ दिशेला उघडतं. हे जे उघडतं ते कुठल्या दिशेला, ही जी दिशा आहे ती साऊथ आहे. साऊथ म्हणजे आपली कुठल्या समजा दक्षिण दिशेला उघडतं. आपण जेव्हा दार ओपन करतो तेव्हा ते कुठे उघडतं, दक्षिण दिशेला उघडतं. पुढे एंटरिंग द डोअर देर इज अ रूम टुवर्ड्स द राईट. जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा आपल्या राईट साईडला काय सांगा, एक रूम आहे. म्हणजे उजव्या बाजूला आपल्या काय सांगा रूम आहे. इथे आपली एक खोली आहे. ओके. आफ्टर एंटरिंग द रूम देर इज अ विंडो टुवर्ड्स द राईट साईड. जेव्हा आपण ह्या रूम मध्ये जातो तेव्हा त्याच्या राईट साईडला काय सांगा आपली विंडो आहे, म्हणजे खिडकी आहे. मी तुम्हाला आन्सर जवळजवळ सांगतो. राईट आहे. व्हॉट विल बी द डायरेक्शन ऑफ मॅन स्पेस इफ ही इज स्टँडिंग फेसिंग टुवर्ड अ विंडो. जर तो खिडकीकडे जर बघत असेल तर त्याची काय असणार सांगा, दिशा कुठल्या दिशेला त्याचं तोंड असणार आहे. सर ते खाली असलं पाहिजे ना, साऊथ म्हणजे. साऊथ काढले, फक्त मी एक्सप्लेन करतोय, प्रॉब्लेम एक्सप्लेन सर करतोय. आन्सर नॉर्थ येतं. नॉर्थ येतं. परत चेक करा बघा, बरोबर आहे. ईस्ट. ज्यांना मराठीत पाहिजे होतं त्याचा अर्थ समजला का, मी परत एकदा सांगते बघा. जेव्हा खिडकीचं जेव्हा दार आपण ओपन करतो तेव्हा खिडकी कुठल्या नाही, घराचं दार ओपन करतो तेव्हा घराचं दार दक्षिण दिशेला उघडतं. आपण त्या घरामध्ये प्रवेश केल्यावर जेव्हा राईट साईडला जातो, राईट साईडला एक रूम आहे उजव्या बाजूला, इथे गेल्या राईट साईडला रूम मध्ये गेल्यावर परत एकदा राईट केल्यावर, म्हणजे उजव्या बाजूला परत एकदा गेल्यावर त्या रूम मध्ये गेल्यावर उजव्या बाजूला आपण गेल्यावर आपल्याला खिडकी दिसते. तर आपल्याला काय विचारलंय, व्हॉट विल बी द डायरेक्शन ऑफ मॅन फेस. म्हणजे माणसाचं जे उभं आहे तिथे त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे आपल्याला काढायचं. सर नॉर्थ येईल. साऊथ येईल. ओके. आणि कोणाचं काय वेगळं आहे? ईस्ट. ओके. आता आपण काय करूया, आपल्या ह्याच्याप्रमाणे काढूया. आपण जेव्हा दार उघडतो ना, इथे आपण ओपन आहे बघ, दार उघडतो तेव्हा दार कुठल्या दिशेला जातं, साऊथ दिशेला जातं, म्हणजे दक्षिण दिशेला ओपन होतं. आपण इथे आलो बघा, इथून आपण आलो, कारण दार कुठल्या दिशेला ओपन झालं, इथे दार आहे बघा. हे दार असं ओपन होणार, म्हणजे कुठली दिशा असणार, दक्षिण दिशा असणार. नंतर इकडे आल्यावर आपण काय केलं सांगा, उजव्या बाजूला गेलो. बरोबर आहे. उजव्या बाजू बरोबर आहे का चुकीची आहे? हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. ओके. बरोबर आहे. उजव्या बाजूला आपण गेलो, म्हणजे रूम मध्ये आलो. आपण रूम मध्ये आल्यानंतर परत आपण कुठल्या दिशेला गेलो, उजव्या बाजूला गेलो. इथे उजव्या बाजूला खिडकी आहे. तर माणसाचं तोंड कुठल्या बाजूला असणार, नॉर्थला असणार. नॉर्थला असणार, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेला असणार. सगळ्यांना समजलं का? प्रत्येकाला एकाला जरी समजलं नाही तर मी परत एक्सप्लेन करेन. ओके. इथे महत्वाचं काय सांगा, अशा प्रकारे काढणं महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला फक्त प्रॉब्लेम साठी सांगितलेलं, पण ऍक्च्युली ह्याच्यामध्ये हे करायचं.
तेव्हा तुमचं काय होणार आहे, बरोबर होणार आहे. ओके, नंतर नेक्स्ट मी घेतो. हा थांबा तिकडनं. नेक्स्ट. ओके, गायत्री आन्सर बोलू नको एवढ्यात, सगळं मी आधी एक्सप्लेन करणार मराठीत ना, मग आन्सर बोला. शाईश. ओके सर. रवी स्टार्ट फ्रॉम हिज ऑफिस. तिथे मी काहीतरी बहुतेक टाईप करायला विसरलो, काहीतरी विसरलोय बघा. सर तो कुठल्या दिशेने चालायला सुरुवात करतो? 2 मिनिट, बघूया ना, बघूया आधी, मी सांगतो ना, 2 मिनिटं. ऑन असणार ना, ते एक वेळे असणार, स्पेस असणार तिथे. रवी स्टार्ट फ्रॉम द ऑफिस ऑन अ मोटरसायकल. रवीशने आपल्या ऑफिसकडे मोटरसायकलने जाण्यास सुरुवात केली. लक्षात आहे. आफ्टर ड्रायव्हिंग सम डिस्टन्स ही टेक्स राईट टर्न. आपण काय करूया, काही धरूया नको, कन्सिडर करूया नको. त्याने ऑफिसकडे जायला सुरुवात केली. ओके, नंतर काही डिस्टन्स केल्यावर त्याने उजव्या बाजूला तो वळला. उजव्या बाजूला म्हणजे इथे जाणार आहे. अँड कव्हर सम डिस्टन्स म्हणजे काही डिस्टन्स तो कव्हर केला. नंतर तो डाव्या बाजूला वळला. ओके, नंतर तो काय केला सांगा, डाव्या बाजू म्हणजे कुठे येणार सांगा, या बाजूला वळला. ओके, नंतर पुढे काय दिलं तर डाव्या बाजूला त्याने काही डिस्टन्स काय केलं, कव्हर केलं. आणि फायनली ही टर्न राईट म्हणजे परत तो राईट साईडला वळला. राईट साईडला म्हणजे वर जाणार काय खाली जाणार, उजव्या बाजूला वर. सर खाली, खाली खाली. जाणार, खाली खाली जाणार. फायनली टर्न राईट अँड कव्हर सम डिस्टन्स टू रीच हिज होम. व्हेन ही रीच ही वॉज फेसिंग नॉर्थ म्हणजे ही त्याची दिशा नॉर्थ होती. ओके, इन विच डायरेक्शन ही हिज ऑफिस फ्रॉम द होम. म्हणजे आपल्याला परत काय करावं लागेल, बोलू नका. इथे मी काय करतो बघा, हे जे आहे ना, इथे परत एकदा करतो. नॉर्थ म्हणजे आपले उत्तर झाले. ओके, साऊथ सर म्हणजे मला आपले ईस्ट वाटतंय. 2 मिनिट बघूया की जरा थांबा ना, बोलू नका, सगळ्यांना समजू दे ना. ओके, पूर्व. ओके, तर त्याचं डोकं आहे ते कुठल्या संघात, नॉर्थ साईडला आहे. मी काय करतो बघा, हे जे थोडं आहे ना, मी समजा असं घेतलं, सॉरी ते पण सिलेक्ट होतं, होऊ दे. ओके, नको, इथे सिलेक्ट नाही होत आहे मला. तर इथे बघा त्याचं काय सांगा, तोंड आहे ते. ही वॉज फेसिंग नॉर्थ. नॉर्थ कडे त्याचं तोंड आहे. ओके, इन विच डायरेक्शन इज हिज ऑफिस फ्रॉम द होम. तुम्हाला हे येते का बघा, इथे मी समजा नॉर्थ खाली दाखवली, वर काय होणार, इथे समजा उत्तर खाली दाखवली आणि इथे मी काय दाखवली समजा दक्षिण येणार. ओके, साऊथ येणार. तर तुम्ही मला सांगू शकाल का या बाजूला कुठली दिशा असणार आणि या बाजूला कुठली दिशा असणार? लेफ्ट साइडला ईस्ट असणार. लेफ्ट साइडला ईस्ट असणार आणि राईट साइडला वेस्ट असणार. इथे इथे लेफ्ट साइड म्हणजे कुठले ते सांगा मला. 1 काय 2? 1 कडे काय असणार? सर वन कडे वेस्ट असणार आणि 2 कडे ईस्ट येणार. 2 कडे ईस्ट येणार. सगळ्यांना असं वाटतं? हो सर. हा, तर मला ईस्ट वाटतं. काय ईस्ट वाटतं बघा. इथे लक्षात घ्यायचं, इथे बघा, इथे लक्षात घ्यायचं. आपण जर नॉर्थ कडे काय केलं, डोकं केलं, तोंड केलं, तर आपल्या कुठल्या साईडला ईस्ट असते? उजव्या बाजूला. जर आपण नॉर्थ कडे तोंड केलं तर आपल्या उजव्या बाजूला ईस्ट आहे का बघा, आहे की नाही? हॅलो, तर माझं साऊथ. हो. ओके, इथे आपल्याला काय मिळते, हे आपलं बरोबर आहे, ईस्ट आणि वेस्ट आहे, बरोबर आहे ना. मग आता त्याने काय विचारलं, व्हेन ही रीच फेसिंग द नॉर्थ इन विच डायरेक्शन इज हिज ऑफिस फ्रॉम द होम. हे त्याचं होम आहे आणि हे त्याचं ऑफिस आहे. कुठल्या दिशेला आहे? काय सर? कुठल्या South दिशेला east ला. ऑफिस आहे? साऊथ ईस्ट. साऊथला आहे ना. साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट. इथे बघा काय झालं सांगा, इथे त्याचं होम आहे म्हणजे आपली काय झालं, ईस्ट आहे. त्याचं ऑफिस कुठल्या दिशेला आहे? या दिशेला आहे. म्हणजे काय होणार सांगा, कुठलं येणार? साऊथ ईस्ट. नॉर्थ वेस्ट येणार. नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट येणार. सर नॉर्थ वेस्टच येणार. कुठल्या याने काय घ्यायचं, सर, त्याच्या South East घरापासून येणार. ऑफिस की ऑफिस पासून घर येणार? इथे काय विचारलं बघा, इन North विच west येणार डायरेक्शन तर. घरापासून ऑफिस. तर घरापासून ऑफिस. घरापासून ऑफिस कुठलं येणार?
नॉर्थ वेस्ट येणार सर. घर आहे का इन विच डायरेक्शन इज हिज ऑफिस फ्रॉम होम. सर घर कुठलं आहे हे घर आहे आणि हे ऑफिस आहे. नॉर्थ वेस्ट येणार नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. ओके, नॉर्थ वेस्ट म्हणजे आपण काय म्हणतो सांगा. नॉर्थ वेस्ट म्हणजे काय म्हणतो मराठीत. हॅलो, काय म्हणतो. आग्नेय. आग्नेय नाही सर. आग्नेय. नैऋत्य. नैऋत्य. नैऋत्य सर. नैऋत्य. ओके, हो. बघा क्लिअर करा जरा नैऋत्य वगैरे. आग्नेय. ज्यांना समजलं नाही त्यांना मी परत सांगतो. कोणीतरी मेसेज पाठवलाय समजलं नाही. ओके, तर पहिलं काय करा इथे बघूया. अशा प्रकारचं तर तुम्ही डायग्राम काढला ना तरच तुमचं बरोबर होणार आहे. आपण काय केलं सांगा. रवी स्टार्ट फ्रॉम हिज ऑफिस फ्रॉम ऑन अ मोटरसायकल आफ्टर ड्रायव्हिंग सम डिस्टन्स. काही डिस्टन्स तो गेल्यावर काय केलं त्याने. इथे आपण असं कन्सिडर केलं. नाहीतर तुम्ही काय करा, तुम्हाला जर वरच पाहिजे असेल ना तर आपण काय करूया, फेसिंग नॉर्थ म्हणजे आपल्याला वर नॉर्थ यायला पाहिजे असं आपण काय डायग्राम काढूया. मग तुमचं बरोबर होते काय बघूया. हे आपल्याला चेंज करावं लागणार नाही. म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे समजा साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. म्हणजे इथे काय झालं, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ओके, आपण काय करूया इकडनं स्टार्ट करूया. ओके, कारण आपल्याला काय मिळालं पाहिजे समजा इकडनं आपण स्टार्ट केलं. समजा हे आपलं काय झालं, होम झालं. काही डिस्टन्स समजा गेला, तुम्ही कसंही काढलं, फक्त हे आपल्याला बदलावं लागणार त्याप्रमाणे. ओके, काही डिस्टन्स गेला. आफ्टर ड्रायव्हिंग सम डिस्टन्स ही टेक्स राईट टर्न. राईट टर्न म्हणजे वर गेला. ओके, अँड कव्हर म्हणजे काही डिस्टन्स तो गेला. परत तो काय गेला, लेफ्टला गेला. लेफ्ट म्हणजे कुठल्या बाजूला जाऊ, या बाजूला काय या बाजूला, 1 ला काय 2 ला जाऊ, 1 ला. लेफ्ट कव्हर कव्हर सम डिस्टन्स मोर. फायनली टर्न राईट. राईट म्हणजे कुठल्या साईडला जाणार तो, वर काय खाली, वर. वर जाणार. कव्हर सम टू रिच हिज ऑफिस. व्हेन ही रिच ही वॉज फेसिंग नॉर्थ. इथे नॉर्थ होतं म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं मिळालं. ओके, म्हणजे आपण कन्फ्युज होणार नाही. आता मला सांगा कुठल्या दिशेला आहे त्याचं, होम पासून नॉर्थ वेस्ट. ऑफिस आहे ते कुठलं आहे, साऊथ ईस्ट. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. साऊथ वेस्ट कसं होणार, साऊथ ईस्ट. ऑफिस पासून घर असेल तर विचारलं तर ऑफिस फ्रॉम होम. फ्रॉम होम म्हणजे म्हणजे त्याच्या घरापासून साऊथ ईस्ट आलं असतं. काय ते, ऑफिस पासून घर विचारलं तर साऊथ ईस्ट आलं असतं. ऑफिस पासून घर विचारलं तर साऊथ ईस्ट ना. पण आपल्याला काय विचारलंय, हाऊस पासून घरापासून ऑफिस विचारलं म्हणजे कुठल्या दिशेला आहे बघा, या दिशेला आहे असं. नॉर्थ वेस्ट. त्यामुळे काय होणार सांगा, नॉर्थ वेस्ट येणार. नॉर्थ वेस्ट म्हणजे परत एकदा सांगा मला, इथे काय लिहितो आपण, आग्नेय लिहितो. बरोबर आहे, बरोबर आहे. हो सर. इथे काय लिहितो, आग्नेय. नैऋत्य इथे लिहितो. नाही इथे ईस्ट आणि साऊथच्या मध्ये आग्नेय लिहितो. ईशान्य. ईस्ट ईशान्य आणि साऊथच्या मध्ये आग्नेय. ईस्ट आणि साऊथच्या मध्ये आग्नेय. बरोबर आहे ना. हो सर. आग्नेय नाही रे, आग्नेय बहुतेक इथे असते, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये. नाही नैऋत्य येणार सर. नैऋत्य. आग्नेय कुठे असते सांग. सर ईस्ट आणि आग्नेय बरोबर आहे. साऊथ मध्ये आग्नेय येणार. नैऋत्य वेस्ट आणि साऊथच्या मध्ये नैऋत्य येणार. वेस्ट आणि साऊथच्या मध्ये नैऋत्य. ओके, पुढे नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये वायव्य. आणि इथे ईशान्य आहे ना. बरोबर ना, हो. हे बरोबर आहे मला वाटतं. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य असं म्हणतो आपण. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ओके, म्हणजे कुठल्या दिशेला आहे ना सांगा ते. सर नाही सर, ईस्ट आणि साऊथच्या मध्ये आग्नेय येणार. हो सर, ईस्ट आणि साऊथ मध्ये आग्नेय आहे. ईस्ट आणि साऊथच्या मध्ये आग्नेय येणार सर, आणि तिकडे वरती ईशान्य येणार. परत सांगा मला, इथे काय आहे ना सांगा. आपण चेक करूया, चेक करूया. आग्नेय. इथे आग्नेय म्हणतो तो, आग्नेय. ओके, इथे ईशान्य. सर ईस्ट आणि कोणीतरी नेटवर चला आणि बघा की रे, नेटवर चला आणि बघा ना. चला सर पाठ आहे सर, ईस्ट आणि नॉर्थच्या मध्ये आग्नेय असतं. ईस्ट आणि मी तेच म्हणतोय, मला तेच वाटतंय. सर आई वा नॉय.
मी म्हणतो ते बघा, मी म्हणतो ते बरोबर आहे का बघा. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य असं मला तरी वाटतं. होय होय. हो बरोबर. बरोबर आहे. आग्नेय, नैऋत्य, साऊथ वायव्य, आणि ईशान्य. ईस्टच्या मध्ये आग्नेय असतं. नाही सर, तुम्ही ईशान्य लिहिलंय ना तिथे नैऋत्य. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये ईशान्य असतं. हो सर, नॉर्थ ईस्ट ईशान्य, तर नंतर मग नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये वायव्य असतं. नैऋत्य आणि वेस्ट आणि साऊथ मध्ये नैऋत्य असतं वायव्य. आणि साऊथ आणि ईस्ट मध्ये आग्नेय असतं. साऊथ वेस्ट त्या मध्ये खालची हे एक ईशान्य नंबर असतं. त्या पहिल्या ह्याच्यामध्ये. साऊथ वेस्ट मध्ये ईशान्य. बघा आता. बरोबर आहे. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. हे करून तेव्हा दाखवतो. चला हे बघा. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. आग्नेय, वायव्य, समोर, नैऋत्य, ईशान्य. ओके. सर आई वाने लक्षात ठेवायला बरं. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ओके, हे आपण लक्षात ठेवा बघा. हे कुठल्या दिशेला असणार सांगा? आपलं वायव्य दिशेला असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. हे समजलं आता? मगदूम समजलं? ओके, नेक्स्ट बघूया आपण. पहिल्यांदा आन्सर बोलू नका प्लीज. ओके, सगळ्यांना समजू दे, नंतर बोला. ओके सर. टू स्क्वॉड ए अँड बी ऑफ सोल्जर. दोन तुकड्या म्हणूया आपण. दोन तुकड्या ए आणि बीच्या, सोल्जरच्या तुकड्या, सैनिकांच्या तुकड्या. मुव्हिंग टुवर्ड्स ईस्ट अँड वेस्ट रिस्पेक्टिव्ह. म्हणजे एक तुकडे कुठे जाते? पूर्वेला जाते, दुसरी तुकडी पश्चिमेला जाते. रिसीव्ह द फॉलोइंग क्रमांक. लेफ्ट टर्न, लेफ्ट टर्न, लेफ्ट टर्न, राईट टर्न, लेफ्ट टर्न. म्हणजे डावीकडे वळा, डावीकडे वळा, डावीकडे वळा, उजवीकडे वळा आणि डावीकडे. विच डायरेक्शन विल द स्क्वॉड ए अँड बी फेस ऍट द एंड रिस्पेक्टिव्ह. पहिल्यांदा लक्षात घ्या, दोन आपल्याकडे तुकड्या आहेत. त्या काय होतात? एक कुठल्या बाजूला जाते? टुवर्ड्स द ईस्ट. ईस्ट म्हणजे आपण ही बघितली पूर्वेला, दुसरी पश्चिमेला जाते. सर वेस्ट आणि ईस्ट येतं. ऑप्शन नंबर डी. बघूया. पहिल्यांदा काय सांगितलं? लेफ्ट टर्न. हो सर. लेफ्ट टर्न म्हणजे कुठे आला? खाली काय वर जाणार ही तुकडी? लेफ्ट म्हणजे वर जाणार. वर जाणार. इकडे लेफ्ट टर्न म्हणजे लेफ्टला म्हणजे वेस्टला जाणार. खाली काय वर जाणार मला सांगा? खाली काय वर? इकडे खाली जाणार. खाली. खाली जाणार. नंतर दुसरा लेफ्ट टर्न. इथे कुठे जाणार? इथे सांगा. इकडे लेफ्ट वेस्टला जाणार. 1 ला जाणार. ओके. आणि हे कुठले जाणार? हे ह्या बाजूला जाणार, उलट्या बाजूला, अपोजिट डिरेक्शन आहे त्याच्या. पूर्व का पश्चिम? पूर्व का पश्चिम? लेफ्ट म्हणजे काय? पूर्वला जाणार. पूर्वला. पूर्व झालं. म्हणजे आपले दोन झाले ना. आता किती झाले आपण? दोन बघितले ना. दोन लेफ्ट. सर ऑप्शन आहे. हा खाली जाणार. खाली जाणार. हा कुठे जाणार? खाली. तो वरती जाणार. वर. म्हणजे तिसरा झाला. आता राईट टर्न. राईट टर्न म्हणजे हा कुठे जाणार? हा त्या बाजूला जाणार, वेस्टला. वेस्टला. आणि हा कुठे जाणार? हा ईस्टला. हा ईस्टला. पूर्वेला जाणार. ओके, राईट टर्न झाला. परत लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न म्हणजे हा कुठे जाणार? खाली. वरचा सांगा. वरचा. खाली. खाली जाणार. खाली. आणि हे कुठे जाणार? वरती जाणार. वर जाणार. आता पहिल्याच जो आहे ना एचा, ती कुठल्या दिशा? ए अँड बी फेस साऊथला फेस होते. ही कुठे होती? पहिल्याची साऊथला. कुठल्याला होते? साऊथ आणि नॉर्थ. म्हणजे एकाचं काय असणार सांगा? दक्षिणेकडे भाग असणार आणि दुसऱ्याचं कुठे असणार? तर पण ए च साऊथ आणि बी च नॉर्थ ना. नॉर्थ. हे कन्सिडर केलं. बरोबर. इथे आपण काय करतो? ए पहिल्यांदा ईस्ट कडे गेला म्हणून कन्सिडर केला ना आपण, आणि हा बी कन्सिडर केलाय. ए आपला पूर्वेकडे गेलाय आणि बी कुठे जातोय? पहिल्यांदा वेस्ट कडे जातो. म्हणजे हे आपलं बी आहे. तेव्हा आपलं काय होणार सांगा? ए आपल्या कुठल्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला आहे.
आणि बी आपली तुकडी आहे ती कुठल्या दिशेला आहे? उत्तर दिशेला. सर मी तो राईट लेफ्ट टर्न घ्यायला विसरली शेवटचा. घेतला ग? घेतला बहुतेक. तो शेवट नाही मी चुकून ईस्ट आणि वेस्ट सांगितलं. तो शेवटचा लेफ्ट टर्न होता तो घेतला नाही. आन्सर बरोबर नाही आपला. आन्सर बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. ओके, हे आन्सर आहे ना? सर वेस्ट आणि ईस्ट येतं ना. काय ते? सर वेस्ट आणि ईस्ट ना, डी आन्सर. नाहीये ना. बघूया आपण, परत बघूया. कोण कन्फ्युज असेल तर परत बघूया आपण. इकडनं समजा, इकडनं मी नेतो ना, तो आपला कुठला आहे सांगा? ए आहे. ए आपला पूर्वेकडे निघालाय आणि बी आहे तो आपला कुठे निघालाय? पश्चिमेकडे निघाला. एवढं क्लिअर? आता ह्याची पहिल्यांदा लेफ्ट म्हणजे डावी बाजू कुठे जाणार? वर जाणार पहिला. ह्याची डावी बाजू म्हणजे कुठल्या बाजूला जाणार? खाली जाणार. बरोबर आहे? दुसरा लेफ्ट टर्न ह्याचा कुठल्या बाजूला जाणार सांगा? पश्चिमेला जाणार. पश्चिमेला जाणार. आणि याचा कुठला जाणार? पूर्वेला जाणार. पूर्व. ओके, हा पण दुसरा झाला. बरोबर आहे ना? म्हणजे हा झाला. आता तिसरा लेफ्ट टर्न. आता तिसरा लेफ्ट टर्न म्हणजे कुठल्या बाजूला जाणार? खालती जाणार. तिसरा राईट आहे. राईट आहे. खालती जाणार. हा रे, हा आपण बघतोय ना. हा खालती जाणार सर. लेफ्ट आणि लेफ्ट खाली जाणार. तर मी तो एक लेफ्ट टर्न बघितला नाही वरचा, मग बरोबर येतं. हो सर, मी पण तसंच गेलो सर, एक लेफ्ट टर्न राहिला. हो सर, खालचे हा, चार. तर तो पण तो वरती जाणार. वरती जाणार. ओके, आता नंतर काय हे झालं आपलं. आता राईट टर्न कुठल्या साईडला जाणार? राईट टर्न ईस्टला म्हणजे ह्या बाजूच्या वेस्टला आणि तो ईस्टला. आणि नाही आता सर right turn उलट. सर उलट बरोबर उलट. तर एक आला नाही. बरोबर. ओके, आणि याचं कुठल्या बाजूला जाणार? याचं ईस्टला जाणार. पूर्वेला जाणार. Okay. आणि लास्टचा आपला काय झाला सांगा? लेफ्ट लेफ्ट टर्न म्हणजे म्हणजे त्याचं साऊथला येणार आणि त्याचं खाली जाणार. आणि हा कुठे जाणार सांगा? वर जाणार. ही म्हणजे काय झाली? किंवा दक्षिण झाली. ओके, साऊथ म्हणजे आपली काय झाली? दक्षिण. आणि हे आपलं उत्तर झालं. म्हणजे आपलं काय झालं सांगा? हे बरोबर आहे. सगळ्यांना समजलं? हा, समजलं. ओके, तर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे बघा. तर तुमचं परफेक्ट म्हणजे डायग्राम काढायला पाहिजे. तरच आपलं काय होणार? बरोबर. नेक्स्ट. मी मराठीत एक्सप्लेन केल्याशिवाय आन्सर सांगू नका. ओके, एक नदी वेस्ट पासून ईस्टला जाते म्हणजे पश्चिमेकडनं कुठे जाते आपली? अशी पश्चिमेकडनं पूर्वेला जाते. म्हणजे कुठून? वेस्ट पासून ईस्ट कडे जाते. ऑन द वे टर्न्स लेफ्ट टू गो इन द सेमी सर्कल राउंड अ हिरॉक अँड हेन टर्न्स लेफ्ट इन अ राईट अँगल इन विच डायरेक्शन इज द लिव्हर फायनली फ्लोईंग. पहिल्यांदा काय होतं? ईस्ट अँड ऑन द वे टर्न्स लेफ्ट टू गो इन द सेमी सर्कल राउंड. सेमी सर्कल म्हणजे काय होते? थोड्या वेळानंतर ती काय करते? लेफ्ट टर्न घेते म्हणजे डाव्या बाजूला वळते. आणि सेमी सर्कल मध्ये काय करते? असं म्हणजे सेमी सर्कल मध्ये जाते. म्हणजे कशी होणार सांगा? सेमी सर्कल म्हणजे इकडनं स्टार्ट करून पण कसं आहे त्याचं हे? दोन मिनिट सांगतो ना मी. आधी बोलूया तरी आपण. सेमी सर्कल म्हणजे काय होणार सांगा? इथपर्यंत येणार. याला आपण सेमी सर्कल म्हणतो. ओके, म्हणजे इथे आले. आणि नंतर काय होते? लेफ्ट साईडला जाते. लेफ्ट साईडला म्हणजे कुठल्या साईडला जाते? वेस्टला. खाली काय वर जाणार? वेस्टला. इकडे खाली जाणार. खाली जाणार. लेफ्ट इन अ राईट अँगल म्हणजे किती? राईट अँगलला. इन विच डायरेक्शन इज द लिव्हर फायनली फ्लो? टीचर साऊथ मध्ये. एकदम सिंपल आहे बघा. इथे मी तुम्हाला आन्सर दाखवलेला आहे. डायरेक्शनला कुठे? तर परत एकदा प्रॉब्लेम लक्षात घ्या. एक नदी आहे ती वेस्ट कडून म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेला जाते. आणि नंतर फक्त इथे त्याने हे वापरलं ते लक्षात घ्यायचं. सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे आपली अशी असणार आहे. फुल सर्कल नाही करायचं. आणि तिकडनं 90 म्हणजे इकडून 90 कन्सिडर करायचं. 90 डिग्री म्हणजे याद आहे बाजूला लेफ्ट साईडला जाते. डाव्या बाजूला जाते. डेफिनेटली आपलं कुठल्या बाजूला असणार सांगा? कुठल्या बाजूला? दक्षिणेला असणार. बरोबर आहे? साऊथ. क्लिअर? ओके. हो. परत एकदा मी सांगितल्याशिवाय मराठीत सांगितल्याशिवाय आन्सर देऊ नका. ओके. मोहितने ए पासून चालायला सुरुवात केली. 2 किलोमीटर पूर्वेला गेल्यानंतर तो बी या ठिकाणी पोहोचला. नंतर तो
साऊथवर्ड म्हणजे कुठल्या राज्याला गेला, दक्षिणेला वळला आणि 1 किलोमीटर सी पर्यंत 1 किलोमीटर चालला अप टू 6 सी पर्यंत, सी ला पोहोचला तो. 1 किलोमीटर चालल्यावर सी कडे पोहोचला. नंतर तो पूर्वेला वळला आणि 2 किलोमीटर चालला. 2 किलोमीटर झाल्यावर तो डी या ठिकाणी चालला. नंतर तो उत्तरेला वळला आणि 4 किलोमीटर चालला, तो ई कडे पोहोचलेला. तर हाऊ फार इज फ्रॉम हिज स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे सुरुवातीपासून तो किती किलोमीटर अंतरावर होता. परत एकदा मी सांगतो बघा, मोहितने ए पासून सुरुवात केली, चालायला सुरुवात केली, तो ईस्ट दिशेला गेला म्हणजे पूर्वेला 2 किलोमीटर गेला. 2 किलोमीटर गेला म्हणजे बी कडे पोहोचला. तिथून तो दक्षिणेला वळला आणि 1 किलोमीटर चालला. सर मी उत्तर सांगू. 2 मिनिट गायत्री, 2 मिनिट प्लीज. 1 किलोमीटर वळला आणि तो सी कडे पोहोचला. सी कडे पोहोचल्यावर तो पूर्वेला वळला आणि 2 किलोमीटर चालल्यावर डी या ठिकाणी पोहोचला. नंतर त्याने दक्षिणेला गेला, कुठल्या उत्तरेला गेला आणि 4 किलोमीटर चालला, तेव्हा तो ई या ठिकाणी पोहोचलेला. तर आपल्याला स्टार्टिंग पासून तो किती किलोमीटरवर होता हे काढायचं आहे. हे शक्य केव्हा आहे सांगा, जर तुम्ही डायग्राम काढला तर पॉसिबल आहे. परफेक्ट. ओके, आपण सगळे मिळून पाच येतं. बघूया. समजा ओके, बघूया की रे, 2 मिनिट द्या ना मला. ए या ठिकाणापासून त्याने चालायला सुरुवात केली. तो किती किलोमीटर चालला? सर ईस्टला 2 जाणार किलोमीटर. 2 जाणार. ओके, म्हणजे किती हे आपलं ठिकाण बी झालं बी. बी, म्हणजे आपण किती लिहूया? 2 किलोमीटर. ओके, नंतर साऊथवर्ड म्हणजे खाली जाणार, दक्षिणेला वळला खाली खाली ते सी झालं. सी 1 किलोमीटर, हे आपलं सी झालं. नंतर काय सांगितलं? म्हणजे पूर्वेला किती गेला? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर गेला. 2 किलोमीटर. म्हणजे इथे आपल्याला डी मिळाला. नॉर्थला गेला 4 किलोमीटर. ही टर्न नॉर्थ, म्हणजे नॉर्थला गेला आणि 4 किलोमीटर 4 किलोमीटर. 4 किलोमीटर इथे गेला. म्हणजे हे आपलं डिस्टन्स किती आहे सांगा? 4 किलोमीटर. हे 1 किलोमीटर आहे. हे 2 किलोमीटर किलोमीटर आहे. आणि वरचं जे आहे ते 3 किलोमीटर आहे. इथे आपल्याला कुठला पॉईंट मिळाला? पॉईंट मिळाला. तर इकडे आपल्याला पायथागोरसचं हे होतं ट्रायंगल. आणि बी दोन मिनिट द्या मला. 2 मिनिट द्या मला. इथे बघा, हे 2 किलोमीटर आहे म्हणजे हे 2 किलोमीटर असणार. आपल्याला हे डिस्टन्स काढायचं. ओके, हे 2 2 4 झाले आणि 3 झाले. आपल्याकडे काय सांगा? 3 4 3 4 5 ट्रिपलेट आहे. हे काय मिळालं? 5 येणार. 3.5 येणार सर. काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तेव्हा आन्सर काय ना सांगा? 5. सगळ्यांना समजलं का? 5 किलोमीटर. सगळ्यांना समजलं? हो सर. ओके. ओके, नेक्स्ट बघूया आपण. कोण आला या? शाईश बाहेर पडलेला काय रे? नाही सर, नाही सर. कोण आहे तो? शाईश कोण आहे तरी तो? नवीन जॉईन झालं, बेडकाच्या तोंडाला आहे. हो सर. शाहीस म्हणून जॉईन झालेला त्या दिवशी डिस्टर्ब करत होतो. हो सर. शाईश कुठला शाईश? शाईश काढू मी? शाहीस एकच आहे, ग्रीन कलरचा लोगो आहे तो आहे. हो सर. झालं नाहीये सर. दोघांना काढा. दोघांना काढू? ओके. बाबा सर. नको. कोण गेला? आपला शाईश गेला का दुसरा शाईश गेला? तर आपला सर तो आपला साईज गेला. आपला गेला. हो सर. तू सर बघ तो जा. आधीचा लेफ्टच झाला. ओके, आता येईल आपल्याकडे. सर नाही तो परत नाही जॉईन होणार रिमूव्ह केल्यावर. नाही होणार. हो सर. येऊ शकतो सर, पण तुमची परमिशन पाहिजे मीटिंग. नाही अगं यू आर रिमूव्ड फ्रॉम द मीटिंग असं येतं, मग परत नाही जॉईन व्हायला. नाही पण देते की रे, रिक्वेस्ट येते की रे त्याची? नाही आहे. नाही सर, नाही रिक्वेस्ट येते. नाही सर, मला एकदा मीटिंग मधनं शाळेत चुकून काढलेलं, मग मी परत जॉईन व्हायला वगैरे तर येत नव्हतं. मग काय करता येईल त्याला घेण्यासाठी? तर पूर्ण मीटिंग रिस्टार्ट करायची सर. पूर्ण मीटिंग. सर मला त्याचा फोन आलेला, त्याला जॉईन होता येत नाहीये परत मीटिंग मध्ये. हो सर. सर तुम्ही पूर्ण मीटिंग आहे ना त्याच्या एंड वर क्लिक करा आणि एंड कॉल फॉर ऑल करा आणि मग सगळ्यांना परत जॉईन करायला सांगा. हा शाईश कोण आहे? सर कुठचा वाला जॉईन झालाय का? सर त्याचं पेज रिलोड करा, एंड करू नका मीटिंग. ऍडमिट करू त्याला.
हा सर त्याला पेज ऍडमिट reload करा. करा. सर ऍडमिट करून पेज बघा. reload करा. हा सर साईज आला. आला? आपलावाला साईज आला सर. सर मी आपला हो बरोबर. ओके. दोघांचे सेम आहेत की रे? यस यसच दिसते तिथे दोघांच्या पण. सर माझा ग्रीन सर- कलरचा लोगो आहे. सर तो वाला लेफ्टच झाला. लोक झालं. ओके, बघूया आपण. बाकीच्या लेक्चर मध्ये पण त्रास देतो अजून तो. हो सर. माहित नाही सर तो तोच आहे की नाही माहित नाही, पण आम्हाला तर वाटतं की तो तोच आहे सर. ओके, चला आपण बघूया आता. इथे काय दिलं बघा. आफ्टर वॉकिंग 4 किलोमीटर ईस्ट, म्हणजे पूर्वेला 4 किलोमीटर डिस्टन्स चालल्यावर विजय उजवीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. मराठीत आधी लक्षात घ्या बघा. नंतर तो परत उजवीकडे वळून 7 किलोमीटर चालला. तिथून तो 7 किलोमीटर उत्तरेला चालला. परत तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला. परत उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालला. व्हॉट इज द डिस्टन्स अँड डायरेक्शन ऑफ टर्मिनल पॉइंट फ्रॉम द सर डँक मेंबर म्हणून कोणतरी झाला जॉईन. ओके ओके. अरे कोण देते त्याला समजत नाही मला. सर लिंक तो सकाळी बघा 5:45च्या क्लासला सर जो येऊन डिस्टर्ब करायचा तो पुन्हा आलाय, तोच होता हा. पण त्याला लिंक आपल्यामधलंच कोणतरी देतोय की रे. सर आपल्यामध्येच मॅडमच्या क्लासला पण होतं, मॅडमनी पण सांगितले आपल्याच ग्रुप मधलं आहे कोणीतरी. नाहीतर सर तो आपल्या ग्रुपला तरी जॉईन आहे. ओके बघा भाऊ, त्याला आला की पटकन काढ. ओके, समजला? मराठीमध्ये समजला? म्हणून मी तुम्हाला काय सांगतो बघा, की तुम्ही काय करा माहितीये, प्रत्येकाने जर तुम्ही ऍप डाउनलोड केलेलं असेल ना, प्रत्येकाने आता सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. ऍप डाउनलोड केलेलं आहे. आला गेला. सर मला परत सांग, लेफ्ट झालेलं. ऍप डाउनलोड केलेला असेल ना तर आपल्याला काढता येईल पटकन बघा. हा सर. परत जॉईन होऊन तो लेफ्ट झाला. ओके ओके, बघतो मी हो सर. ओके ओके, तुम्ही इकडे लक्ष द्या, तिथे तुम्ही लक्ष देऊ नका, ते मी बघतो. ओके, हे समजला? क्वेश्चन समजला? आफ्टर वॉकिंग 4 किलोमीटर ईस्ट, म्हणजे आपण काय करूया सांगा. 4 किलोमीटर आपण ईस्ट कडे चालल्यावर विजय टर्न राईट. राईट म्हणजे वर जाणार काय खाली जाणार? खाली जाणार सर. खाली. खाली. आणि 3 किलोमीटर गेला. इथे मी 4 किलोमीटर लिहिलं, इथे 3 किलोमीटर. ओके, सर मला अगेन टर्न. वाटतंय. ओके ओके, त्याला मी बघतो, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तिथे काय लक्ष देऊ नका. काय मेसेज मध्ये काय लक्ष देऊ नका. ईस्ट वाटतंय. काय ते? हो सर. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ईस्ट सर. अगेन टर्न राईट अँड वॉक राईट. विजय टर्न टू राईट अँड वॉक 3 किलोमीटर. ओके, वर त्या बाजूला वेस्टला चाललाय. वेस्टला 7 किलोमीटर. नंतर अगेन टर्न राईट. राईट म्हणजे किती जाणार सांगा? वेस्टला. वेस्टला कसा? तर वेस्टला जाणार, त्याच्या राईट म्हणजे वेस्ट सर. त्याची राईट म्हणजे वेस्ट. बरोबर बरोबर हो, बरोबर. वेस्टला जाणार. 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. सर मग तो परत नॉर्थला गेला 4 सर. किलोमीटर्स येतं. सर मग तो ही नॉर्थला गेला. बरं 7 किलोमीटर नॉर्थला. नॉर्थला 4 किलोमीटर. परत 7 किलोमीटर गेला आणि 2 मिनिट ना, मी बोलतोय ना, मला बोलायला द्या की ग. इकडनं काय घेतोय आपण? 7 किलोमीटर घेतो. हो सर. हे आपलं 7 किलोमीटर. ओके, आपण कुठलं घेतलं? 7 किलोमीटर दोन्ही घेतलं ना? दोन्ही घेतलं. हो सर, दोन्ही 7 किलोमीटर. राईट अँड वॉक 5 किलोमीटर. राईट म्हणजे कुठल्या बाजूला? या म्हणजे बाजूला. आपल्या साईडला ईस्ट. ईस्टला. ईस्टला आपल्या आपण प्रमाणे ईस्टला. किती जाणार? ईस्टला सर. 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. तर 4च्या मध्येच लिहा, कारण ते 2 राहतं. ओके, 4च्या मध्ये बरोबर. 5 राईटला चालला. राईटला म्हणजे खाली जाणार का वर जाणार? खाली जाणार 4 किलोमीटर, म्हणजे त्याला 4 खाली 4 किलोमीटर. 4च्या लाईनला बरोबर टेकणार खाली. टेकणार बरोबर. ओके, व्हॉट इज द तर डिस्टन्स आपल्याला तर ते अँड डिफरन्स डायरेक्शन ऑफ द टर्मिनल फ्रॉम, म्हणजे हे आपल्याला काय झालं सांगा. इथे हे मगाशी आपण किती धरलेलं? 5 धरलेलं बरोबर. हो 5 आणि ते 7 आहे. म्हणजे हे 2 राहिलं. 2 राहतं हे सर. आपलं 2 राहिलं. 2 राहतं. 2 आणि कुठल्या बाजूला आहे सांगा? ईस्टला आहे. ईस्टला. हा, ईस्टला आहे म्हणजे ईस्टला हो, पूर्वेला असणार.
ईस्टला आहे बरोबर. बरोबर. पूर्वेला काय असणार सांगा, 2 किलोमीटर असणार. क्लिअर? हा, समजलं का? हे तुम्ही डिस्टन्स मात्र बरोबर करता, मध्ये येणार बरोबर. ओके, चालेल. चला नेक्स्ट 6 बघितलेलं आपण. ओके, मी मराठीत सांगतो बघा. पॉइंट ए करून एक आपल्याला काय आला, मोठा आवाज ऐकायला आला. अ पोलिसमॅन लेफ्ट हिज पोलीस पोस्ट अँड प्रोसीड टू नॉर्थ. म्हणजे तो आवाज ऐकल्यावर आपले पोलीस उत्तरेला 4 किलोमीटर अवे टू रिच ए. उत्तरेला 4 किलोमीटर गेले, जेणेकरून ते ए या ठिकाणी पोहोचले. ऑन रिचिंग हिअर अनदर साऊंड अँड प्रोसीड 4 किलोमीटर इज लेफ्ट. म्हणजे तिथे गेल्यावर त्यांना दुसरा आवाज ऐकायला आला, आणि काय केलं सांगा, दुसरा आवाज ऐकायला आला, आणि ही हर्ड अनदर साऊंड अँड प्रोसीड फॉर. लेफ्टला वरून त्यांनी 4 किलोमीटर प्रवास केला, तेव्हा ते बी या ठिकाणी पोहोचले. फ्रॉम बी यावर पोहोचल्यावर ही प्रोसीड लेफ्ट साईडला गेले. ते बी वर पोहोचल्यावर काय केलं, लेफ्ट साईडला गेले. टू रीच अनदर प्लेस सी, म्हणजे सी या ठिकाणी पोहोचले. 5 किलोमीटर हवे, म्हणजे बी पासून 4 किलोमीटर 5 किलोमीटर 4 किलोमीटर हवे. इन विच डायरेक्शन ही हॅज टू गो टू रीच हिज पोलीस पोस्ट. आपण बघूया. ओके, बघूया. तर पहिल्यांदा काय करूया आपण, पोलीस समजा, हे आपले पोलीस झाले. त्याला काय झालं, पोलीसमॅन लेफ्ट हिज पोलीस पोस्ट अँड प्रोसीड टू नॉर्थ दिशेला गेले. 4 किलोमीटर गेले, म्हणजे त्यांना काय मिळालं सांगा, हे मिळालं, हे ठिकाण मिळालेलं. वे टू रिच ए. ऑन रिचिंग म्हणजे तिथे पोहोचल्यावर त्यांना दुसरा आवाज ऐकायला आला. मग त्याने काय केलं, ते प्रोसीड 4 किलोमीटर टू इज लेफ्ट. लेफ्ट म्हणजे कुठल्या साईडला जाणार, या बाजूला, तर त्या बाजूला वेस्टला जाणार. वेस्टला जाणार, म्हणजे पश्चिमेला जाणार. परत 4 किलोमीटर. हो सर. परत 4 किलोमीटर. वेस्टला 4 किलोमीटर आणि सर परत साऊथला 4 परत खाली जाणार, परत खाली. खाली 4 किलोमीटर. ओके, फ्रॉम बी ही प्रोसीड लेफ्ट, म्हणजे 4 किलोमीटर पोहोचल्यावर डाव्या बाजूला वळला. डाव्या बाजूला म्हणजे कुठल्या बाजूला, खाली जाणार. खाली जाणार, म्हणजे कुठल्या बाजूला, दक्षिणेला जाणार. ओके, 4 किलोमीटर. 4 किलोमीटर. तर आपण इकडे खाली जाणं असं नाही म्हणू शकत ना, इथे तो साऊथला जातो असं म्हणावं लागणार ना. हो बरोबर, तेच म्हणायचंय मला. म्हणजे आपण दक्षिणेला जातो असं म्हणूया. इन विच डायरेक्शन ही हॅज टू गो टू रिच. सिंपल आहे एकदम. कुठल्या डायरेक्शनला जावं जावं लागणार. आणि किती किलोमीटर, 4 किलोमीटर. म्हणजे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये जातोय. पूर्व दिशेला आपल्याला जायला पाहिजे. सर तो परफेक्ट स्क्वेअर मध्ये जातोय. बरोबर, समजलं सगळ्यांना. हो सर. सर आता इथे असं दिलं असलं की फाइंड विच डिरेक्शन फाइंड विच साइड शुड ही गो, तर आपल्याला त्याच्याप्रमाणे साइड चूज करायला लागणार ना, की आपल्या काय म्हणतो तू. तर म्हणजे इथे आता नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्टच्या ऐवजी राईट लेफ्ट असं दिलं असलं तर आपल्याला त्याच्याप्रमाणे चूज करावं लागणार. बहुतेक तसं देत नाही, मला वाटत नाही तसं देतात. असं बहुतेक डायरेक्शनच देतात बहुतेक पेपरमध्ये. ओके, हा ओके सर. तसं एखादा प्रॉब्लेम असेल तर पाठवा मला, बघूया आपण तसं येतात का. बहुतेक येत नाही. इथे बघा पुढचे जे 4 क्वेश्चन आहेत ना, 8, 9, 10, 3 क्वेश्चन, त्याच्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे. पहिल्यांदा आपण हे बघून घेऊया, नंतर क्वेश्चन घेऊया. परत एकदा मी सांगितल्याशिवाय बोलू नका प्लीज. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. पॉइंट डी इज 40 मीटर टुवर्ड्स द वेस्ट. डी हा पॉइंट पश्चिमेला 14 मीटरवर आहे. फ्रॉम ए पासून पश्चिमेला 14 मीटरवर आहे. आपण काढूया बघा. पॉइंट बी हे आपण इथे धरलं, पश्चिमेला आहे म्हणजे कुठल्या दिशेला असणार, या बाजूला एक साईडला काय दुसऱ्या साईडला असणार, तर या साईडला दुसऱ्या तर वेस्ट वेस्ट म्हणजे पश्चिमेला आहे. लेफ्ट साईड. ओके, इथे आपला काय सांगा, बी आहे. किती किलोमीटरवर आहे, 14 मीटरवर आहे. ओके, पॉइंट इज 4 मीटर टुवर्ड्स द साऊथ ऑफ पॉइंट डी. तर डी वरती येणार. 2 मिनिट बघूया ना.
हो डी वरती आहे ना तिकडे. 2 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ डी. म्हणजे काय अर्थ आला सांगा? डी हा पॉइंट डी च्या दक्षिणेला 4 किलोमीटरवर आहे, 4 म्हणजे मीटरवर तो आहे. वरती यायला पाहिजे, ओके, म्हणजे आपला कुठे येणार सांगा? वर येणार. वर येणार. दोन. इथे मी डी घेतला, तर इथून किती किलोमीटरवर आहे बघा? 4 किलोमीटर. 4 आहे. सर तो बरोबर वरती आहे का की जरा साईडला आहे? नाही, साऊथ मध्ये बरोबर वरतीच असणार, तर 90 डिग्री असणार आहे. सर साऊथ की नॉर्थ? इथे बघा काय सांगितलं, पॉइंट बी इज 4 मीटर टुवर्ड्स द साऊथ ऑफ पॉइंट. डी च्या साऊथला बी आहे, ओके सर. डी च्या दक्षिणेला बी आहे. बी च्या दक्षिणेला ते नाही असं नाही सांगितलं, डी च्या दक्षिणेला बी आहे. हा म्हणजे डी च्या प्रमाणे. ओके. नंतर पॉइंट एफ इज 9 मीटर टुवर्ड्स द साऊथ ऑफ डी. सर एच्या वेस्टला डी आहे ना. दोन सर एच्या मिनिट मी बोलतो ना. मी काय तुम्हाला सांगितलं, मी त्याचा मराठी एच्या वेस्टला तुम्ही सर बी घेतलं पण डी आहे. एच्या वेस्टला डी येणार सर. अरे बोलू नका म्हणून सांगितलं ना. जरा थांबा, माझं चुकलं तर नंतर सांगा, मी मराठीत आधी एक्सप्लेन करतो, नंतर बोला. एफ हा 9 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ डी आहे. म्हणजे काय सांगा? डी च्या दक्षिणेला. ओके, एफ हा पॉइंट आहे, पण किती अंतरावर आहे? 9 मीटरवर आहे. तो कुठे असणार सांगा? बीच्या खाली असणार. हॅलो, आता बोला. बीच्या खाली असणार, इथे असणार सर तिकडे बरोबर. सर ईस्ट ऑफ पॉइंट बी ना? सर ईस्ट ऑफ पॉइंट बी म्हणजे त्याच्या ह्या बाजूला. एफ पॉइंट बघतो तुम्ही कुठे ओके, सर. म्हणजे सर तो खालती असणार. एफ इथे लिहिलंय का ना मी? ओके, नंतर पुढचा पॉइंट इज 7 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ पॉइंट बी. बीच्या म्हणजे इकडे 2 मिनिट. गायत्री प्लीज बोलू west नको. आहे. गायत्री प्लीज बोलू नको. मी आधी एक्सप्लेन करतो, नंतर बोला. ओके, तर काय करतो बघा. पॉइंट ई इज 7 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ पॉइंट बी. म्हणजे काय सांगा? बीच्या पूर्वेला 7 मीटरवर ई हा पॉइंट आहे. पूर्वेला म्हणजे कुठल्या बाजूला जाऊ सांगा? मी वेस्टला सर. ईस्टला सांगितलंय. ईस्टला. ईस्ट ऑफ पॉइंट बी म्हणजे ईस्टला म्हणजे काय होणार सांगा? इकडनं मी काय करणार? वेस्टला असणार ना. वेस्टला. वेस्टला हो, असणार. इथे काय मिळणार आपल्याला? ई मिळेल. नाही बरोबर सर, मग. वेस्टला असणार ई. बीच्या Point वेस्टला E. असणार. 2 मिनिट. पॉइंट ई इज 7 मीटर टुवर्ड्स द ईस्ट ऑफ पॉइंट बी. बीच्या ईस्टला पॉइंट ई आहे, म्हणजे कुठल्या बाजूला येणार? हा बरोबर. ओके, ई बरोबर आहे. बरोबर आहे सर. ओके. मग आपल्याला ई इथे मिळाला. पुढे काय बघा. पॉइंट सी इज 4 मीटर टुवर्ड्स द नॉर्थ ऑफ पॉइंट ई. म्हणजे काय झालं सांगा? सी हा पॉइंट कुठे आहे? तर उत्तरेला 4 मीटर वर. ईच्या 4 मीटर म्हणजे काय होणार सांगा? इकडनं आपण 4 मीटर. तर म्हणजे डी च्या हाईट एवढा आहे तर सी. इथे आपल्याला सी मिळणार. आणि पॉइंट जी हा 4 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ ए. साऊथ ऑफ ए म्हणजे कुठे मिळणार सांगा? इकडनं ए च्या दक्षिणेला 4 मीटरवर आहे. इथे आपल्याला पॉइंट कुठला मिळतो? जी मिळतो. तर आपल्याला ह्याच्यावरनं काय करायचे आहेत? आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यातला मी पहिला क्वेश्चन घेतो बघा. एकदा हे तुम्हाला मिळालं की पुढची क्वेश्चन तुम्हाला इझी होती. 3 क्वेश्चन आहेत, तिन्ही क्वेश्चन आपण घेऊया. पहिला क्वेश्चन आपला हा आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स आर स्ट्रेट लाईन. म्हणजे एकाच लाईनवर कुठले पॉइंट आहेत सांगू शकता आपण. सर बी ई ए नाही. कुठले आहेत? सर एक तर डी ए बी. सर नाही आहेत कुठलंही याच्यापैकी. सर तुमचा चुकलाय डायग्राम. त्यांनी दिलाय पॉइंट 40 किलोमीटर टुवर्ड्स द वेस्ट ऑफ पॉइंट ए दिलाय. तुम्ही बी घेतलाय तिकडे. बीच्या जागी डी येणार आणि बरोबर ते सगळं चुकलं सर. बरोबर. डी घेतलाय मी. बरोबर, उलट हा. घेतलाय मी. हा त्यामुळे इथे डी येणार, इथे काय येणार? बी येणार. बरोबर आहे. आणि हे पण चेंज होणार नाही. हे पण चेंज होणार. सर. सगळं चेंज होणार आपलं. हो सर तेव्हाच हा? सांगितलं. ओके ओके, परत घेऊया आपण. परत बोलू. मध्ये फक्त बोलू नका बघा प्लीज. बोलू नका.
डी इज 40 मीटर टुवर्ड द वेस्ट ऑफ ए. टुवर्ड द वेस्ट ऑफ ए म्हणजे आपण जर ए इथे कन्सिडर केला तर डी आपला इथे येणार आणि दोघांमधलं अंतर किती येणार सांगा? 14 मीटर असणार. तर गौतमी chat मध्ये डॉट 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 टाकते. प्लीज काय झालं? तर परत गौतमी कोणतरी chat गौतमी मध्ये chat dot dot दुसऱ्या dot नावाने टाकते. आला तो. दुसऱ्या नावाने आला आता. माझ्या हो, नावाने sir. आलेला. हो समिया इकडे गौतमी नावाने आलेला ना रे? गौतमी नावाने जर हो, सपोज हो, बघायला हो. ते आहे. गौतमी नावाने आला तर एक सर दरवी लेक्चर मध्ये येऊन त्रास देत बसतो. मग त्याच्यासाठी आपण काय करूया? ऍप वर घेऊया ना आपले. ऍप वर घेऊया. हा सर ऍप वर घेऊ. ऍप वर बदलू शकतो. सर पण जीमेल वर तो नाव कसं बदलतो? अरे दुसरे जीमेल तयार करतो पटकन दुसऱ्या मोबाईलवर. अरे ते दुसऱ्या मोबाईलवर एवढा पटकन होत नाही तयार. त्याच्यासाठी प्रत्येक वेगळा वेगळा नंबर लागतो. ते नंबर कुठून येणार त्याच्याकडे? अकाउंट सेम ठेवून नाव बदलता येतं फक्त. हो सर बदलता हो हो बरोबर आहे. ओके चालेल चला. Change करतायत. पॉइंट बी 4 मीटर टुवर्ड्स द साऊथ ऑफ पॉइंट डी म्हणजे कुठल्या बाजूला झालं सांगा? बी आपल्याला साऊथ म्हणजे कुठल्या दक्षिण दिशेला बी पॉइंट आहे आणि किती दिलंय आपल्याला? 4 मीटर दिलंय. ओके हे झालं. पॉइंट एफ इज 9 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ डी. साऊथच्या म्हणजे कुठल्या एफ सांगितलं तर आपल्याला खालती येणार. खाली येणार. इथे आपल्याला कुठला पॉइंट मिळतो सांगा? एफ मिळतो F. दक्षिणेला. ओके हे आपला टोटल 7 आहे. नंतर कुठे आलो आपण? एफ झालं. ओके पॉइंट नंतर ई ला. ई 7 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ पॉइंट बी. तर परत जॉईन झालं. म्हणजे इकडनं आपण काय परत करणार? जॉईन झाला. काढून टाकलं सर. तर लेफ्ट पण झालं तो. नाही काढला त्याला. ओके इथे आपल्याला काय मिळतं समजा? ई मिळतं. आता कोणाला घेऊच नको काय ई ला घेतला. नंतर आपल्याला पुढचा काय? ई आपला पॉइंट झाला. ई 7 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ बी झालं. हे आलं आपलं. नंतर पॉइंट सी इज 4 मीटर टुवर्ड द नॉर्थ ऑफ पॉइंट ई. इकडनं आपण नॉर्थ म्हणजे काय होणार? उत्तरेला. उत्तरेला आपलं काय सांगा? किती किलोमीटर आहे? 4 किती मीटर? 4 मीटर. म्हणजे हा स्क्वेअर तयार होतो. इथे आपल्याला काय मिळाला? Rectangle. कुठला पॉइंट मिळाला? सी मिळाला. बरोबर आहे. हो हो. सी सांगितलं आपल्याला. आणि पॉइंट जी इज 4 मीटर टुवर्ड्स द तर तो खाली येणार. पॉइंट ए म्हणजे आपलं काय म्हणतो? आवाज ना अचानक कमी यायला लागला. आता याचा आवाज? हो सर. तर येतोय व्यवस्थित. ओके ओके हे आपल्याला काय मिळालं? आता 4 म्हणजे आपल्याला रेडी झाला बघा. आता आपला बरोबर आहे. आता सांगा बघूया पहिल्याचं उत्तर काय ना? खालीलपैकी कोणते सर पॉइंट? ई जी आणि बी. ई जी आणि बी 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 जी बी. ई जी बी सर. बरोबर आहे. हो सर. ई जी बी बरोबर आहे. ई जी बी आणि एकाच रेषेत असं कारण हे डिस्टन्स काय बघा? एफ ओ आहे एफ ओ आहे एफ आहे म्हणजे ते एकाच रेषेत होऊ शकतात. आपला आन्सर काय ना सांगा? ई जी बी. ओके हो सर. आणि एक क्वेश्चन मी घेतो. हे काढून टाकू क्वेश्चन पहिला. चालेल. चालेल सर. तो घ्या. दुसरा क्वेश्चन घेतो बघा. दुसरा क्वेश्चन आपला असा आहे. कुठे गेलो? हा ओके. ए इज इन विच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू? सर ईस्ट ला. दोन मिनिट ग. ए हा सी बघितलं तर कुठल्या दिशेला आहे? सी पासून ए कुठल्या दिशेला आहे? सर ईस्ट ला आहे. ईस्टला. ईस्टला सर. कुठल्या दिशेला? ईस्ट. ईस्टला म्हणजे पूर्वेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय ना सांगा? हे कोण ग? आदिती खानोलकर जॉईन आहे? वाटत नाही सर तेवढा उशिरा होत नाही. नाही असू दे. नाहीये सर. बाहेर ठेवूया नाही तर परत तो दुसऱ्या नावाने आलेला असेल बहुतेक. नाही सर तीच आली आहे. ती मला बोलली आता. बोलली ना नक्की? ओके हो सर. ओके. गौतमी चव्हाण? हा नाही ओके आहे ना तू गौतमी? हो सर.
आहे तुझ्या नावाने आणि कोणतरी येते म्हणजे गौतमी चव्हाण म्हणजे कितवीची आहे? 10वी काय कितवीची आहे ती? आठवी. 8वी. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्याकडे 8वीचाच कोणतरी असा हे आहे तो त्याला लिस्ट कर. हा? मी 7वीचा आहे सर. सर आठवीचा- 8वीचा आहे कारण काय माहितीये सर तो सगळ्या 8वीच्याच मुलांच्या नावाने होतो दरवेळी. म्हणजे तर आणि फक्त 2च ग्रुप मध्ये होतं म्हणजे तो मुलगा एनटीएससीच्या ग्रुप मध्ये आहे आणि म्हणजे एनटीएससीच्या ग्रुप मध्ये आहे फक्त बाकी कुठल्याही group मध्ये नाही. आणि मागे पण आलेलं ना ओपी बोलते म्हणून तर कोणते. सायन्समध्ये खूप झालेलं त्याचं सर. तर त्याच्यामुळे ओके. मला वाचवायला आणि खेळायला बाहेरच राहावं लागलं मीटिंग मध्ये. ओके 2 मिनिट चला तिसरा नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिसतोय क्वेश्चन सगळ्यांना? इफ पर्सन वॉक्स 5 मीटर टुवर्ड द नॉर्थ फ्रॉम पॉइंट एफ पासून तो उत्तरेला 5 मीटर गेला आणि जर उजव्या बाजूला वळला तर विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स विल बी रीच फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा कुठल्या पॉइंट कडे तो पोहोचेल. परत एकदा लक्षात घ्या. इफ पर्सन वॉक 5 मीटर फ्रॉम द नॉर्थ फ्रॉम पॉइंट एफ पासून जर तो उत्तरेला 5 मीटर गेला तर पहिल्या पॉइंट त्याला कुठला भेटेल? पहिला पॉइंट त्याला कुठला भेटेल? सर 5 किलोमीटर म्हणजे 5 वरती मीटर. आहे ना एफच्या. नॉर्थला गेला तर पहिला पॉइंट त्याला कुठला भेटेल? बी राईट टर्न सर. बी किंवा डी भेटणार. ई भेटेल सर. बी नाहीच ऑप्शन मध्ये. हा बी नाहीच आहे ऑप्शन मध्ये. ई भेटू शकतं. ई भेटतो. नॉर्थ ई भेटू शकतं सर. फ्रॉम पॉइंट एफ पासून ई जर तो भेटणार. निघाला, आणि राईट टर्न ई भेटणार. ई भेटणार ना पहिला पॉइंट त्याला? हा हो. ई भेटणार. आन्सर ई येणार बघ. ओके नेक्स्ट. एवढेच होते त्याच्यावर. आपण पुढचा बघूया आणि घेऊया ना का स्टॉप करूया? काय घेऊया सर. एक घेऊया आणि एक घेऊया. ओके सर एक घेऊया. एक घेऊया. मी बाकीचे तुम्हाला पाठवतो बघा. तर तो 10वा होता ना? 10वा होता. आता 11वा नको. 11वा साऊथ वेस्ट वगैरे आहे. आग्नेय नैऋत्य परत येणार. घेऊया त्याला. ओके पण ते आणून ठेवतो मी इथे 2 मिनिट. तर पाच side करायचा. mix झालंय. आदिती खानोलकर आहे ना आपल्यामध्ये? जॉईन झाली आहे ना? तुझ्या नावाने कोणतरी येतोय? नाही सर मीच इथे बघा मी आणून ठेवलंय. सर फक्त 8वीतल्या मुलांची त्याला नावं माहिती आहेत म्हणजे कोणतरी बरं. 8वीतलाच आहे. 8वीतलाच आहे. ओके. एक मनुष्य साऊथ म्हणजे कुठल्या बाजूला उभा आहे सांगा? दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो 135 डिग्री घड्याळाच्या उलट्या दिशेने वळला. त्याच्यानंतर त्याने 180 डिग्रीने घड्याळाच्या दिशेला वळला तर त्याचं तोंड कुठल्या बाजूला असेल? एकदम सिंपल आहे बघा. हा कुठल्या बाजूला डोकं तर आहे? मी सांगू आन्सर. 2 मिनिट नको. बरं. इथे बघा. साऊथ वेस्ट. त्याचं डोकं कुठे आहे सांगा? या बाजूला आहे. ही टर्न 135 डिग्री. 135 तर डिग्री 135 म्हणजे नॉर्थ ईस्टला जाणार. नॉर्थ ईस्टला जाणार सर. तर नैऋत्य क्लॉकवाईज. हे आपलं किती होतं सांगा? हे हे 90 135 डिग्री झालं आणि हे प्लस 45 म्हणजे 135. 130 म्हणजे कुठल्या दिशेला आहे? आपण ईशान्य नॉर्थ दिशेला ईस्टला आहे. आहे. ईशान्य दिशेला आहे. ओके. नंतर त्याने काय केलं? आफ्टर दॅट 180 डिग्री इन क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय करणार? Clockwise म्हणजे त्याच्या बरोबर या opposite साईडला आहे. direction मध्ये. ह्या बाजूला. बरोबर या साईडला आहे ना? म्हणजे कुठल्या दिशेला आहे ना? नैऋत्य दिशेला. साऊथ वेस्टला. साऊथ वेस्ट. नैऋत्य दिशेला आहे ना? ओके. नैऋत्य. हो साऊथ वेस्टला. इन क्लॉकवाईज आहे. विच डायरेक्शन इज ही फेसिंग ना? म्हणजे कुठल्या दिशेला त्याचं काय होतं? तोंड होतं. वेस्टला. साऊथ. त्यालाच आपण काय म्हणतो सांगा? साऊथ वेस्ट. नैऋत्य दिशा. नैऋत्य. काय म्हणतो? ईशान्य. ओके. माझ्याकडे जवळजवळ मी 25 एक क्वेश्चन काढलेले बहुतेक. तर बाकीचे मी तुम्हाला डिस्कस करण्यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह कराल का? हॅलो. चालेल सर. अजून 14 क्वेश्चन आहेत. चालेल सर. सर डिस्कस करूयात. डिस्कस करूया. ओके मग आपण उद्या पॉसिबल झालं तर करूया का? उद्या पॉसिबल
चालेल सर. दुपारपर्यंत नाही सर. 8 ते 9. नाही सर. चालेल. नाही नाही उद्या काय सर. उद्या काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? नाही सर तुमचा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम नाही ना? काही ज्यांना नाही. शक्य आहे त्यांनी करा. नाही ज्या शक्य आहे त्यांनी काय करा? तर तुम्ही संध्याकाळी घेणार आहात का? हो 8 ते 9 सांगतो ना मी. बरं चालेल. ओके, पण कन्फर्म करतो उद्या मी चालेल. तुम्हाला ग्रुपवर सांगतो तर उद्या. सकाळी सुद्धा चालेल. सकाळी नाही, सकाळी मी थोडासा बिझी आहे 2 वाजेपर्यंत. 9 ते 2 बिझी आहे मी. ओके चालेल, चला उद्या आपण बघतो, मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो बघा. शक्य असेल तर आपण 8 ते 9 किंवा 7:30 ते आजचा जसा टाइम आहे ना तसाच करूया. 7:30 ते तर 9 7:30 ते 8:30 चालेल. बघूया आपण, मी सांगतो उद्या. ओके.